आपण पुढे जाऊयात। लातूरमधून आपल्यासोबत विष्णू बुर्गे आहेत। विष्णू, लातूरमध्ये काय स्थिती आणि अशी एक तक्रार सर्रास केली जाते की या HSRP नंबर प्लेटच्या संदर्भात तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, तुम्हाला स्लॉट जर टाइम स्लॉट जरी मिळाला तरी सुद्धा ज्या वेळेला लावायला हे त्यांचे वेंडर येतात त्यावेळेला ते अव्वाच्या सव्वा मागणी करतात, नंबर प्लेटसाठी नाही तर नंबर प्लेटच्या बाजूला जी फ्रेम लावली जाते त्यांचं असं म्हणणं असते की ॲल्युमिनियमची नंबर प्लेट आहे आणि ही ॲल्युमिनियमची नंबर प्लेट तुटू शकते, त्यामुळे तुम्ही फ्रेम लावून घ्या आणि त्या फ्रेमचे चार्जेस अव्वाच्या सव्वा आहेत, जवळपास 600 ते 1000 रुपयांपर्यंतचे हे चार्जेस आहेत। या संदर्भात तक्रार कुठे करायची, त्या संदर्भात काही माहिती आहे का? तिथल्या लोकांसंदर्भात, तिथल्या लोकांमध्ये त्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहेत? त्यामुळे मुद्दामून या दोन ज्या नंबर प्लेट आहे घेऊन उभारलेला आहे। आपण याची क्वालिटी पाहू शकता। ही जुनी नंबर प्लेट आहे जी पहिल्यांदा लोक बसवत होते आणि आता ही नवीन नंबर प्लेट देण्यात आलेली आहे। तर 500, 600, 1000 रुपये मनमानी कारभार सुरू आहे तर स्पष्ट झालेला आहे। अनेक ठिकाणी मात्र अशा पद्धतीने जे नियम घालून दिले त्याच पद्धतीनं जे आहे ते नंबर प्लेट बसवून दिले जात आहेत। लातूर जिल्ह्यामध्ये 10 केंद्र आहेत शहरामध्ये आणि 10 ते 12 केंद्र आहेत लातूर जिल्ह्यातल्या इतर तालुक्यांमध्ये। मात्र आता सध्या परिस्थिती अशी आहे की 2 दिवस राहिलेले आहेत, काही तास शिल्लक आहेत आणि त्यानंतर करायचं काय हा प्रश्न आहे। 40% लोकांचं हे सगळं काम पूर्ण झालेलं आहे, मात्र अनेक जे लोक आहेत त्यांचं कामच हे सगळं पूर्ण झालेलं नाही। यामध्ये त्रुटी काय आहे की ऑनलाईन करायचे। अनेक लोकांना जरी ऑनलाईनचा जमाना असला तरी ऑनलाईन करायची पद्धत, त्या वेबसाईटवर जाणं आणि वेबसाईट अनेक वेळा त्या हँग होतात आणि त्यामुळे याच लोकांनी हा बाजार मांडल्याचं पाहिलं मिळतं। अनेक ठिकाणी तर ज्या ठिकाणी नंबर प्लेट बसवून दिला जातात त्याच ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी लॅपटॉप घेऊन लोक बसलेले आहेत आणि ज्याला ज्या पद्धतीने पैसे पाहिजे त्या पद्धतीने मागणी होते। अर्थातच आता काही दिवस शिल्लक राहिले असल्यामुळे लोक जे आहे ते आपल्याला दंड होईल। आता 10,000 रुपये दंड इतका होणार असल्याची चर्चा आहे। आता ही चर्चा आहे का उद्यापासून हे दंड वसूल केले जाणार हे महत्वाचं आहे आणि त्यामुळं नागरिक जे आहेत ते जे वाहनधारक ते संतापलेले आहेत। त्यामुळं ही जी तारीख आहे ते वाढवून द्या अशी पहिली मागणी आहे। तर दुसरी या लोकांची किंवा या वाहनधारकाची मागणी आहे की यामध्ये ज्या त्रुटी आहेत ज्या शासनाकडून किंवा या विभागाकडून करण्यात आलेल्या आहेत, जी नंबर प्लेट आहे ती चांगल्या दर्जाची तरी दिली पाहिजे। आता मी तुम्हाला दाखवतो हे वाक्य हे आपण पाहू शकता, इतकी याची क्वालिटी सुद्धा आपण पाहू शकता। तर ही नंबर प्लेट जळून पडली तर पुन्हा काय करायचं, तर असे अनेक प्रश्न जे आहेत ते निर्माण होत आहेत, नागरिक निर्माण करत आहेत। याचं निरसन जे आहेत ते RTO कार्यालय असेल किंवा परिवहन मंत्री कसं करणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। विष्णू, दर्जा या नंबर प्लेटचा तू दाखवून देताना ती नंबर प्लेट वाकवलेली आहे, ज्या व्यक्तीची गाडी आहे त्या मालकाची काही तक्रार नसेल अशी अपेक्षा करूयात। धन्यवाद दिलेल्या अपडेट्स बद्दल।